आजचा हे सत्र सर्व ज्येष्ठ नागरिकांना वंदन करून मी सुरुवात करीत आहे. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत आहे, डोळे अलगद मिटलेले, बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. संथ श्वसन चालू आहे. श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपण जो श्वास घेतो तो नाकाद्वारे जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा थोडा थंड हवेचा वाऱ्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. उश्वासातून गरम हवा बाहेर पडत आहे, त्याचा सुद्धा अनुभव आपण घ्यायचा आहे. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, श्री गणेशाची प्रतिमा, त्या प्रतिमेचं वर लक्ष केंद्रित करायचं आहे. उश्वासातून ओंकार म्हणणार आहोत. प्रथम एकदा साधारण दीर्घ श्वासा, संथपणे बाहेर. परत एक साधारण दीर्घ श्वासा, संथपणे बाहेर. ओंकार म्हणण्यासाठी भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. उश्वासातून ओंकार म्हणणार आहोत. परत एकदा श्वास भरून घ्या. परत एकदा श्वास भरून घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. महर्षी पतंजलींना नमस्कार करून तसंच सर्व ज्येष्ठ नागरिकांना, वडीलधाऱ्यांना आणि गुरुदेवांना वंदन करून आजच्या 7व्या दिवसाचं साधना वर्गाला आपण सुरुवात करीत आहोत. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे आणि चेहऱ्यावर हात फिरवत अलगद डोळे उघडत योगाभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज
दिनांक 31 जानेवारी 2021. साधना वर्गाचे आपले 7वे सत्र. आज संकष्टी चतुर्थी. आज बऱ्याच जणांनी चतुर्थी केली असेल, म्हणजेच उपवास केला असेल. उपवास कसा करावा या विषयावर अनेक मत आहेत. ठीक आहे, आज आपण उपवास ह्या विषयावरती चर्चा न करता आज आपण गणेश तत्व जाणून घेऊया. गणपती किंवा गणेश ही संकटनाशक देवता आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे. बुद्धीचा विकास घडवून आणणारी देवता आहे. त्याचीच उपासना आजच्या दिवशी केली जाते. गणपतीची अनेक नावे आहेत. मी जर आता हा प्रश्न आपल्याला विचारला तर भराभर आपण सहस्त्र नावे सुद्धा सांगू शकाल. सगुण निर्गुण अशी त्याची अनेक रूपे आहेत. त्यातील 108 नावं जास्त प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत. गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष यामध्ये ही नावं आलेली आहेत. ऋग्वेदात किंवा ईशावाक्य उपनिषदामध्ये त्यांची काही नावे आलेली आहेत. ते क्षेत्रपती, क्षेत्रपाल, बृहणपती, ब्रह्मणस्पती किंवा सत्स्पती, बृहस्पती अशी ही नावे आहेत. त्याची वैशिष्ट्य म्हणजे असे की वेदांनी सुद्धा गणपतीची स्तुती केलेली आहे. विद्वानांचा हा एक यज्ञ आहे. बुद्धिपूर्वक ही केलेली प्रार्थना आहे. आपल्या बुद्धीचा विकासाचं क्षेत्र, केंद्रस्थान म्हणून ही देवता आहे. विवेकाने खरे खोटे, चांगले वाईट विचार आपल्याला जाणवतात. हा एक ज्ञान यज्ञ आहे. म्हणून गणपतीची उपासना. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर, शांत आणि शीर्ष म्हणजे शरीरातलं सर्वात वरचा अवयव म्हणजे शिर. बुद्धिवाचक हा शब्द वापरलेला आहे. अथर्व म्हणजे ज्याचं मन शांत आहे, ज्याचं शिर म्हणजे बुद्धी शांत आहे, असे हे गणपती. माझ्यातला गणपती म्हणजेच मी ओळखणे. माझ्यातला मी ओळखणे. देवातलं आपलं रूप म्हणजे देव आणि मी एकच आहे हे मानणे. मनातले द्वैत भाव संपवणे. असे हे कैवल्याकडे घेऊन जाणारी पहिली पायरीची देवता म्हणजे गणेश देवता. मनातला संशय संपूर्णपणे काढून टाका. हृदयामध्ये प्रेम उत्पन्न करा. प्रत्येक कार्यामध्ये एकाग्रता जाणून घ्या. एकाग्रता साधा. गणपती म्हणजे शब्दरूप आहे, आत्मरूप आहे. मेंदूतील कंपनांचा अभ्यास करणारी देवता आहे. त्याच्याने काय होणार आहे? आत्मविश्वास वाढतो, मन खंबीर होते, कणखर बनते. नास्तिकाने सुद्धा वैज्ञानिक दृष्टीने याचा अभ्यास केला तर त्याला हे सुद्धा पटेल. आणि आस्तिक लोक तर भावनेनी हे स्तोत्र म्हणतातच, गणपतीची उपासना करतातच. अशा ह्या गणेशाला आपण निसर्ग देवता म्हणून सुद्धा म्हणू शकतो. स्थूलातून सूक्ष्माकडे नेणारी अवस्था प्राप्त करून देणारी ही देवता. म्हणून श्री गणेशाला वंदन करून आजचं सत्र आपण प्रारंभ करीत आहोत. ओम गणपतये नमः. मी मिलिंद दादांना विनंती करते की त्यांनी आज आपल्या मनाच्या श्लोकांचं पठण करावं. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. खरे शोधिता 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 है, मना बोधिता 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 है.
परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो दिवाळा. मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. श्रीराम. नवे पिंड ज्ञाने नवे तत्व ज्ञाने, समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. श्रीराम. महावाक्य तत्वादिके पंच करणे, खुणे पाविजे संत संगे विवर्णे. द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो, तया सांडुनी चंद्रमा भाविजे तो. श्रीराम. बहुशास्त्र धुंडाळता वाढ आहे, जया निश्चयो एक तो हीन साहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. श्रीराम. श्रुती न्याय मीमांसके तर्क शास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. स्वयेशेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रीराम. जिणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. श्रीराम. नको रे मनावाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मना शिकवू पुढिलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पाशी. श्रीराम. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तुझी शोधून पाहे. श्रीराम. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. परियंतरी अर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. श्रीराम. देह बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. मने कल्पिला विषयो सोडवावा,
मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. देहादिक प्रपंच हा चिंतिजेला, परियंतरी लोभ निश्चित ठेला. हरिचिंतने मुक्ती कांता करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्याचा. बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. बरा निश्चयो शाश्वताचा, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची धरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढीत आहे, परी सज्जना केवी बाधू शके ते. श्रीराम. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवून आठवावा. श्रीराम. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीक निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवून आठवावा. श्रीराम. देहे बुद्धी हे ज्ञान बोधे त्यजावी, विवेके तै वस्तूची भेटी घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे. श्रीराम. असे सार साचार ते चोरलेसे, इही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. श्रीराम. पुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. श्रीराम. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे,
विवेके विचारे विवंचूनि पाहे श्रीराम। जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना। क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो श्रीराम। विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोण त्याचे कपाळी। हरू जाळितो लोक संहार काळी परिशेवटी शंकरा कोण जाळी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद। धन्यवाद मिलिंद दादा, खूप छान। रोज आपण तुमचे मनाचे श्लोक सुंदर खड्या आवाजात ऐकतो आहोत, खूप छान वाटतं। एक मनाचे श्लोक म्हणताना एक आनंद लहरी निर्माण होतात, त्याचा अनुभव आपल्याला मिळतो आहे। आज आपण थोडासा क्रम बदलला आहे आपल्या वर्गाचा। आजच्या चर्चेचा विषय आहे संकल्प। हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करते। विषयाचं नाव आहे संकल्प। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। असा हा मनाचा श्लोक। आपण शब्द अर्थ बघूया। पाप संकल्प, मना पाप संकल्प सोडून द्यावा। हा पाप संकल्प काय आहे? म्हणजे मनातले पापी विचार, घातकी विचार, असत्य विचार, अशुभ विचार, अधर्म विचार, दुसऱ्याचे नुकसान करणारे विचार, म्हणजे हे पाप संकल्प। दुसरा शब्द प्रकर्षाने जाणवतो तो सत्य संकल्प हा आलेला आहे। सत्य संकल्प हा सत्य म्हणजे परब्रह्म विषयीचे विचार ह्या अर्थाने आपण घेऊया। विषय म्हणजे पंच इंद्रियांमार्फत, पंच ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला होणारे ज्ञान। आणि भोग म्हणजे मनाच्या व्याधी किंवा विकार। हे मना, पापी विचारांना तू थारा देऊ नकोस। परब्रह्म हे एकमेव अंतिम सत्य आहे याची जाणीव करून घे। त्याच्याच तू सातत्याने विचार करून जा। पंच ज्ञानेंद्रियांमुळे मन वळवले जाते, भोग निर्माण होतात आणि त्यातूनच अनेक विकार जडतात। त्याची तू कल्पना करू नकोस। असे केल्याने समाजात तुझी छिथू होईल। हा विचार मनात आण, सदैव ते लक्षात घे। पाप संकल्प म्हणजे पापी विचार। हे जे पापी विचार आहेत हे शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि सामाजिक ह्या अर्थाने आपण घेऊया। शारीरिक विचार म्हणजे काय? शारीरिक विचार म्हणजे शरीराचे चोचले पुरवणे, मऊ गाद्या किंवा बिछाण्यावर लोळणे, सुखवस्तू उपभोगणे किंवा दुसऱ्याचा विचार न करता फक्त मी आणि माझ्या शरीराचा विचार करणे आणि आपल्याला सुख कसे मिळेल हे एवढेच पाहणे। मी आणि माझे शरीर याचाच फक्त विचार करणे
मीपणात अहंकार निर्माण होतो आणि त्याचाच अभिमान बाळगणे हे एक पापच आहे. परिणामांचा विचार न करता स्वार्थी आणि क्षणिक आनंदासाठी सुद्धा नुकसानीचा म्हणजेच दुसऱ्याचा विचार न करता अगदी परस्त्रीचा विचार सुद्धा करणे हा पापसंकल्पच आहे. आपल्या शरीराचे लाड पुरवणे, त्यासाठी इतरांना कितीही कष्ट हो, त्याचा विचार न करणे, आपल्या अवयवांची विषयांची आसक्ती निर्माण करणारे काम करणे किंवा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्माण झालेल्या लालसेपोटी व्यभिचार करणे म्हणजेच शारीरिक पापी संकल्प. आता आपण वैचारिक पापसंकल्प ही संकल्पना पाहूया. वैचारिक पापसंकल्प म्हणजेच दुसऱ्याला टोचून बोलणे, दुसऱ्याला घालून पाडून बोलणे किंवा दुष्ट विचाराने वागणे, स्वतःचा सतत स्वार्थ साधणे, नकारात्मक विचार करणे, सारखे मनात विचार येणार, नकारात्मक विचारांवर विचार करत राहणार, भीती, गैरसमज, सतत भविष्याचा विचार करणे हा सुद्धा वैचारिक पापसंकल्पच आहे. किंवा सतत भूतकाळातल्या गोष्टी आठवून दुःखी होणे आणि त्या दुःखी वातावरणात वारंवार त्याच गोष्टींचं स्मरण करून अति दुःखी होणे, रडणे हे सुद्धा वैचारिक पापच आहे. याच्यावरती एक छोटस उदाहरण देऊ शकते की जसं मी पडेन, मला लागेल, मला डॉक्टरांकडे जावं लागेल, औषध पाणी करावं लागेल, मग त्यापेक्षा मी काहीच करत नाही, काहीच करायला नको, हे सुद्धा एक पापसंकल्पच आहे. हे असे वागणे म्हणजेच पापसंकल्प. क्रोध, राग, लोभ, भय यामुळे मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि अविचार केला जातो. विचारांच्या कल्पनेमुळे इंद्रिय सुखालाच महत्व दिले जाते. त्यातूनच शारीरिक आणि मानसिक आजार निर्माण होतात. या सगळ्या आजारांचं, पापसंकल्पांचं मुख्य कारण म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध वागणे. निसर्गाच्या विरुद्ध वागण्याने अनेक विकृती जडतात, शरीराला सुद्धा आणि मनाला सुद्धा. आजकाल आपण पाहतो भरपूर पैसा मिळवणे म्हणजे सुख हे समीकरण झालेले आहे. पैशाने आपण अन्न धान्य विकत घेऊ शकतो, पण भूक नाही विकत घेऊ शकत. पैशाने आपण आलिशान बंगल्यामध्ये मऊ मऊ बेड घेऊ शकतो, पण झोप नाही विकत घेऊ शकत. पैशाने आपण जिभेची चोचले पुरवणारे अनेक अन्नपदार्थ विकत घेऊ शकतो, पण त्याचं सेवन केल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार केला नाही तर अनेक व्याधी, रोग आपल्या मागे लागतात. म्हणजे महत्वाचं असं की वेळीच सावध व्हा. समर्थ आपल्याला नेहमीच वेळोवेळी सावध करतात. यासाठी स्मरणशक्ती आणि बुद्धी याद्वारे सावधानी किंवा संकल्पाने आपली कृती केली पाहिजे, हे समर्थांचं सांगणं आहे. कल्पना आणि कृती यांची योग्य ती सांगड घाला, असंच समर्थ वारंवार सांगतात. मनाचा आणि शरीराचा हा चंगळवाद तुम्ही वेळीच आवरा, हे त्यांचं म्हणणं आहे. सत्य संकल्पाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू की श्रीकृष्णाने अर्जुनाला एक उदाहरण दिलं होतं आणि उपदेश पण त्या उदाहरणामार्फत त्यांनी केला होता. ते उदाहरण असं होतं की हे पार्था, तू तुझे शरीर कासवाप्रमाणे, कासव जसं सर्व बाजूनी आपले अवयव अंग नियंत्रणात ठेवतो आणि आत ओढून घेतो, त्याप्रमाणे तुझं
पुरुषा, हे मानवा, विषयांपासून तू अलिप्त राहा आणि सर्व इंद्रियांना आवर घाल. मन आणि बुद्धीचा विचार कर आणि मग कृती कर. समर्थ मनाला हेच समजावून सांगतात की हे मना, संकल्प आणि विकल्प यातील फरक समजून घे, त्याप्रमाणे कृती कर, तरच समाजामध्ये तुझी प्रतिष्ठा वाढणार आहे. देहापेक्षा तू तुझ्या अंतर्मनाचा विचार कर आणि मग काय बरोबर काय चूक हे तू लक्षात घे, त्याच्यावर विचार कर आणि मग कृती कर. अहो, मनुष्याला बुद्धी हे सर्वात चांगलं आणि मोठं वरदान मिळालेले देवाकडून. सर्व प्राणी मात्रांचे हित जात आहे, असेच कार्य तू मन, बुद्धी, संयम आणि धैर्याने कर, हे सत्य संकल्प आहे. सत्य संकल्पाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी अगदी सरळ आणि सोपा सांगितलेला आहे. हे मना, तू धर्माने वाग. हे मना, तू मातृऋण, पितृऋण, गुरुऋण आणि समाज ऋण याचा विचार कर. हे मना, तू राम नाम सतत जप कर, जेणेकरून वाईट विचार तुझ्या मनात येणारच नाही. विषय आणि कल्पना ह्या दोन्ही भिन्न आहेत, हे सतत लक्षात घे. आज कलियुगामध्ये आपण पाहतो की म्हणजे विरुद्ध परिस्थिती आपण अनुभवतो आहे, रोजच अनुभवतो आहे. भ्रष्टाचारी, गुन्हेगारी वाढलेली आहे आणि हे गुन्हेगारी करणारे लोक उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. भीतीने किंवा दडपशाहीने त्यांना मान मिळतही असेल कदाचित, परंतु खाजगी आयुष्यात, खाजगी जीवनात समाज त्यांची निंदाच करतो. तेव्हा हे मना, तू सत्य संकल्पाचं आचरण कर. आपण ह्या श्लोकांना आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर पाप म्हणजे कुपथ्य. कुपथ्य आणि दिनचर्या याच्यावरती त्यांनी भर दिला आहे. ती दिनचर्या आणि ऋतुचर्या यांच्या विरुद्ध वागण्याने म्हणजेच पापकर्म केले जाते असे आपण म्हणू शकतो. ते कसे? उशिरा झोपणे किंवा रात्री उशिरा जेवणे हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने पापकर्मच आहे. हल्ली IT क्षेत्रातल्या सर्व आपण व्यावसायिकांना किंवा IT क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बघितलं तर दिवस आणि रात्र याच्यातला फरक सुद्धा लक्षात येत नाही. दिनचर्ये आणि ऋतुचर्येच्या विरुद्ध वर्तन त्यांचं होत असतं. म्हणून हे मना, यमनियमांचे बंधन स्वतःला घालून घे, तरच आरोग्य तुझं चांगलं राहणार आहे. वात, पित्त, कफ हे जे त्रिदोष आहेत ते आहाराबरोबरच निर्माण होतात. ते ऋतुचक्रावरतीच अवलंबून असतात. तेव्हा हे मना, तू ऋतुचक्राचं, दिनचर्येचं पालन कर. शब्द, रस, स्पर्श, गंध आणि रूप हे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. मनाला किंवा देहाला कामवासना, लोभ, क्रोध, मद, मत्सर हे सर्व उत्पन्न त्यामुळेच होतं. शारीरिक पित्त वाढते आणि त्यामुळे सत्व, रज, तम हे गुण त्रिगुणावरती नियंत्रण राहत नाही. त्यामुळे विकृती निर्माण होते, ती शारीरिक आणि मानसिक सुद्धा. स्वतःवर जर नियंत्रण ठेवले नाही तर समाजात एक व्यसनी रोगी म्हणून आपले नाव घेतले जाईल. व्यसन हे कुठल्याही प्रकारचं व्यसन असो ते वाईटच. आणि जर आपलं मनावर आणि शरीरावरती जर नियंत्रण नसेल तर नक्कीच आपण व्यसनी आणि रोगी म्हणून उल्लेखले जाऊ शकतो आणि समाजात आपली चीथू होऊ शकते.
म्हणून आज आपण एक संकल्प करणार आहोत. तो संकल्प आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी आहे. म्हणून आजच्या अभ्यासक्रमाचं आपण थोडासा क्रम बदललेला आहे. आज आपण ध्यान घेणार आहोत. अवयव ध्यानाकडे आपण आता वळणार आहोत. अवयव ध्यानानंतर संकल्प होईल आणि मग वर्ग समाप्त होईल. मी मिलिंददांना विनंती करते की त्यांनी मला अवयव ध्यानासाठी मदत करावी. आज संकष्टी चतुर्थी म्हणून आपण ध्यान करणार आहोत. आजचा विषय आहे अवयव ध्यान. शरीराकडे परमेश्वराच्या दृष्टीने पाहिले तर काही वैशिष्ट्ये दिसून येतात आणि त्या वैशिष्ट्यांचा, त्या अवयवांचा आज आपण अनुभव घेणार आहोत. सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या लोकांना सर्व अवयव परमेश्वरांनी सारखेच दिलेले आहेत. मनुष्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, सर्व अवयव सर्वांना सारखेच दिलेले आहेत. त्यात कोठेही परमेश्वरांनी भेदभाव केलेला नाही. निसर्ग नियमाने हे शरीर नियमबद्ध बनवलेले आहे. मानवी शरीर हे स्वयंचलित यंत्रच आहे असे म्हणावे लागेल. मानवी शरीराचे अवयव खूप कौशल्यतेने बनवलेले आहेत. जसे डोळे. डोळे हा कोहिनूर हिऱ्यापेक्षाही लाखो पटीने मौल्यवान आहे. डोळ्यांची रचना पहा किती सुंदर आहे. हाडांच्या कोंदणात डोळे रूपी हिरे आणि त्याच्या संरक्षणासाठी आजूबाजूच्या हाडांची रचना किती सुंदर. त्याची स्वच्छता राखण्यासाठी डोळ्यात सूक्ष्म पाण्याचा स्रोत किती कौशल्यतेने वाहतो आहे. असेच सर्व अवयव. तसेच दात, दाढा, हिरड्या, जीभ सर्व अवयव योजनाबद्ध, प्रमाणबद्ध आहे. शरीराची अंतर्गत रचना यकृत, लिव्हर, उदर, जठर, हृदय, मूत्रमार्ग ही रचना सुद्धा खूपच आश्चर्यकारक आहे. अद्भुत रचना आहे. शरीराला रक्त पुरवठा करणारी यंत्रणा पहा किती सुंदर आहे. शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त वहन करणे, शुद्धीकरण क्रिया करणे, प्रक्रिया करणे त्या सतत अविरतपणे चालू आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीराचे सर्व कार्य अविरत चालू असते. अशा ह्या अद्भुत अवयवाची, शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे. शरीराच्या पलीकडे मन, चित्त, बुद्धी, अहंकार त्याची सुद्धा सांगड देवाने मनुष्याला घालून दिली आहे. आपल्या शरीराचा शिल्पकार आपणच असतो. मनुष्य शरीर हा परमेश्वराने घडवलेला एक चमत्कार आहे. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतरिंद्रिये, पंचकोश असे हे आखीव रेखीव शरीर म्हणजेच एक चमत्कार आहे. शरीर म्हणजे एक दिव्य कॉम्प्युटर आहे. हा दिव्य कॉम्प्युटर म्हणजे आपली बुद्धी. एक दिव्य चमत्कार म्हणजेच आपली स्मरणशक्ती. आपण ह्या शरीराला पंचमुखी महादेव म्हणूयात का? शरीराला कल्पवृक्ष, कामधेनू, चमत्कार, चिंतामणी अशी उपमा दिली तरी वावगे ठरणार नाही. अशा या अवयवांचे ध्यान आपण आज करणार आहोत. पाठीचा कणा ताठ. अवयवाचे ध्यान आपण करणार आहोत. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये आपण बसणार आहोत. पाठीचा कणा ताठ. मान, पाठ, डोकं एका सरळ रेषेत. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा. थोडा हात मागे.
गुडघ्याच्या आतमध्ये आला पाहिजे, गुडघ्याच्या बाहेर बोट नको. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, श्री गणेशाची प्रतिमा, त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. संथपणे श्वसन चालू आहे. आपल्या शरीराकडे त्रयस्थतेने बघणार आहोत. अवयवांचे ध्यान करायचे म्हणजे काय करायचे? प्रत्येक अवयव उदासीन भावनेने बघायचा आहे. अवयवांची हालचाल शक्यतो टाळायची आहे. अवयव स्थिर ठेवायचे. अवयव म्हणजे शरीर स्थिर ठेवायचं आहे. सुरुवातीला हे कठीण जाईल, परंतु सरावाने तुम्ही नक्कीच करू शकाल. पद्मासन, सुखासन, स्वस्तिकासन, वज्रासन, भद्रासन, कोणत्याही आसनात हे ध्यान केले तरी चालणार आहे. अगदी यापैकी एकही आसन जमत नसेल तर ज्या स्थितीत शरीराला सुख मिळेल अशी स्थिती घ्यायची आहे. संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर. संथ श्वसन चालू आहे. मी एकेका अवयवाचं नाव घे, त्या अवयवाकडे मनाने जायचंय. किंचित त्याची हालचाल करायची आहे. त्रयस्थ भावनेने शरीराकडे बघायचंय. उजव्या पायाचा अंगठा किंचित हलवा आणि परत जागेवर. उजव्या पायाची चारही बोटे. उजवं पाऊल घोट्यापर्यंत. उजवा पाय गुडघ्यापर्यंत. उजवं पाऊल जांघेपर्यंत. उजव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताची चारही बोटे, उजव्या हाताचा तळवा, उजवा हात कोपरापर्यंत, उजवा हात खांद्यापर्यंत, डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची चारही बोटे, डावा हात कोपरापर्यंत, डावा हात खांद्यापर्यंत, डाव्या पायाचा अंगठा, डाव्या पायाची चारही बोटे, डावं पाऊल घोट्यापर्यंत, डावा पाय गुडघ्यापर्यंत, डावं पाऊल जांघेपर्यंत, जांघेपासून खांद्यापर्यंत सर्व अवयवांकडे लक्ष देणार आहोत आपण. मलमूत्र विसर्जन संस्था, गुदद्वार, पोट, पोटातील सर्व अवयव सजगतेने बघायचे आहेत. यकृत, जिव्हा, पॅनक्रिया यासारखे अवयव. अंतःस्रावी ग्रंथींकडे लक्ष द्या. पचन संस्थेकडे लक्ष द्या. हृदयाकडे लक्ष द्या. हृदयातील रक्तवाहिन्या, केशवाहिन्या यांच्याकडे लक्ष द्या. फुफ्फुस, लंग्स याकडे लक्ष द्या. सजगतेने, त्रयस्थ भावनेने आपण आपल्या शरीराकडे पाहत आहोत. आता आपण आपल्या चेहऱ्याकडे बघत आहोत. चेहऱ्यावर ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. डोळ्यांकडे लक्ष द्या. कानांकडे बघा.
आजूबाजूच्या वातावरणातील आवाज यांच्याकडे लक्ष द्या. आजूबाजूचे आवाज आपण बंद करणार नाही, ते बंद करू शकत नाही. ते आवाज स्वीकारा. श्वसनाकडे लक्ष द्या. आपल्या तोंडातील सर्व ग्रंथींकडे लक्ष द्या. जसे आपल्या तोंडात थायरॉइड ग्रंथी, अंतःस्रावी ग्रंथी आहे, त्याकडे लक्ष द्या. कंठाकडे लक्ष द्या. उजव्या पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसांपर्यंत, शेंडीपर्यंत आणि डोक्यावरील केसांपासून, शेंडीपासून ते डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झाले आहे. त्या शिथिलतेचा अनुभव घ्या. मनाने प्रत्येक अवयव आपण शिथिल केला आहे, त्याच्याकडे त्रयस्थ भावनेने बघा. पुढे 1 मिनिट कोणतीही सूचना मिळणार नाहीये. कोणता तरी एक मंत्र, तो ओंकार जप करू शकता किंवा इष्टदेवतेचे स्मरण करू शकता किंवा आज चतुर्थी आहे म्हणून ओम गणपतये नमः हा जप करू शकता. मनात विचार येतच राहतील, पण त्या विचारांवर विचार करायचा नाहीये. ह्या अवस्थेत झोपायचं नाहीये, सजग राहायचंय. आपल्या अवयवांकडे त्रयस्थ भावनेने बघायचं आहे. ध्यानाच्या प्रक्रियेला सुरुवात केव्हाच झालेली आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता, चेहऱ्यावरती स्मितहास्य ठेवायचंय. एकदा तुमचं वजन आठवा आणि ते वजन सोडून द्या. 1 मिनिट कोणतीही सूचना मिळणार नाहीये, तोपर्यंत ध्यानाच्या अनुभूती घ्या. सावधान. आपल्या शरीराविषयी सजग व्हायचंय. आपला पाय, उजवा पाय थोडासा हलवायचा आहे. डावा पाय हलवायचा आहे. उजवा हात किंचित वर उचलून खाली ठेवा. परत
मांडीवर ठेवा. डावा हात चेहऱ्यावर प्रसन्नता, स्मित हास्य. आपल्या शरीराविषयी सजग झालेलो आहे. आपल्या मनातही सजगता आहे. आजूबाजूच्या वातावरणाविषयी आपण सजग झालेलो आहोत. ह्या ध्यान मुद्रेतच आपण आज एक संकल्प करणार आहोत. तो संकल्प रोजच होईल. तो आपल्या हितासाठी आहे. हा संकल्प मनातल्या मनात तुम्ही प्रत्येक वाक्य माझ्या मागे म्हणणार आहात. मी माझ्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी, मी माझे शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी, माझ्या व्यस्त दिनचर्येत, माझ्या व्यस्त दिनचर्येत मी नित्य योगाभ्यास करेन. मी नित्य योगाभ्यास करेन. 1 तास योगाभ्यास करेन. 1 तास योगाभ्यास करेन. त्याचा माझ्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम, त्याचा माझ्या शरीरावर व मनावर होणारा परिणाम मी माझ्या मित्रमंडळीत, आप्तेष्टांना, नातेवाईकांना सांगेन व त्यांना योगाभ्यासासाठी प्रवृत्त करेन. हा माझा संकल्प माझ्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी आहे याची मला जाणीव आहे. संत श्वसन चालू आहे. साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. समापनाची प्रार्थना आपण घेणार आहोत. तीन वेळा ओंकार आणि ही प्रार्थना होईल. संथ श्वसन. ओंकार म्हणण्यासाठी खोलवर श्वास भरून घ्यायचा आहे. परत एकदा परत एकदा श्वास भरून घ्या. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हे परमेश्वरा, आपल्या दोघांचं रक्षण करू. आपले एक साथ पोषण हो. आपण एक साथ शक्ती प्राप्त करूया. आपलं अध्ययन आपल्याला तेजस्वी करणारे मिळो. आपल्या मनात परस्परांविषयी द्वेष भावना नष्ट हो
परस्परांविषयी प्रेम उत्पन्न हो. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्यांना ऊब द्यायची आहे. बंद डोळ्यांच्या डोळ्यांची उघडझाप करायची आहे. हातांच्या बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. अलगद हात खाली घ्यायचे. आपल्या चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे. केसांवरून हात फिरवायचा आहे. आपल्या शरीरावरून आईच्या ममतेने हात फिरवायचा आहे. हातांवरून पायांवरून हात फिरवायचा आहे. नमस्कार मुद्रा. हरिओम. अलगद डोळे उघडायचे. आपला वेळ घेत डोळे उघडायचे. धन्यवाद. हरिओम. 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 वर्गविराम.